दौंड तालुक्यातील येवत येथील जमावबंदी ही जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून शिथिल केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, काल देखील सकाळी 6 ते 11 या वेळेमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती। त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच या ठिकाणी बाजारपेठेतली सर्व दुकाने उघडण्यात आलेले आहेत। व्यवहार देखील सुरळीतपणे सुरू झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 1 ऑगस्ट रोजी एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी 2 गटामध्ये राडा झाला होता। त्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश देखील दिले होते। या प्रकरणी 19 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। एकूणच ही परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणल्यानंतर या ठिकाणची जमावबंदी उठवावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत होती। त्यानुसार पोलिसांनी अहवाल दिला आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सकाळी 6 ते 11 या वेळेमध्ये ही जमावबंदी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार ही दुकाने देखील उघडण्यात आलेली आहेत। मात्र या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असून ही जमावबंदी पूर्णपणे उठवावी अशी मागणी येवतकरांची होत आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, येवत, दौंड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।